छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आळंद परिसरामध्ये एका ट्रकने दुचाकीला सुमारे 100 फूट फरफटत नेऊन एकाच कुटुंबातील तिघांना चिरडल्याची घटना शुक्रवारी दिनांक 18 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे। तर एक जण गंभीर जखमी आहे। गोपालसिंग मंगलसिंग चंदनशे वय 35 वर्ष, हृदय गोपाल चंदनशे वय 8 वर्ष, अवनी गोपाल चंदनशे वय 9 वर्ष असे अपघातात ठार झालेल्या एकाच कुटुंबातील तिघांची नावे आहेत। तर मीना गोपालसिंग चंदनशे सदरील महिला गंभीर जखमी आहे। याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील आळंद परिसरामध्ये असणाऱ्या गणपती मंदिराजवळील साताळ फाट्याजवळ आळंदकडून सिल्लोड महामार्गाने गावाकडे दुचाकी क्रमांक MH02CC 0263 ने जात असताना सिल्लोडकडून भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक MH19CX 2378 ने समोर वळणाऱ्या दुचाकीला सुमारे 100 फूट फरफटत नेऊन तिघांना चिरडले आहे। तर दुचाकीवर असणारी पत्नी बाजूला फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाली आहे। सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडोद बाजार पोलीस ठाण्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यावेळी महात्मा फुले क्रीडा मंडळाचे रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी सदरील चौघांनाही फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषित केले आहे। त्यामुळे गोपालसिंग मंगलसिंग चंदनशे, हृदय गोपालसिंग चंदनशे, अवनी गोपालसिंग चंदनशे हे तिघे ठार झाले आहेत। तर मीना गोपालसिंग चंदनशे ही महिला गंभीर जखमी आहे। या घटनेची वडोद बाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे।